ऑफिसमधून घरी आली आणि देवाची दिवा अगरबत्ती करून घेतली आणि जेवणाची तयारी करायला घेतली, कारण सगळ्यांचा उपवास होता म्हणून. पहिली मटकीची उसळ बनवून घेतली, कणिक मळून घेतली. आज ज्ञानू मॅडमची फरमाईश होती की दीदी मला आज मटकी टाकून मसाले भात खायचा आहे म्हणून. सो मटकी आधीच भिजवलेली होती. सो मी बनवून घेतली मटकीची मसाला भात. तिच्या शाळेत मिळतो असा मसाला भात, पण आम्ही खाऊ देत नाही तिला शाळेतलं काही म्हणून. ती बोलली मला घरी तरी बनवून द्या, मी कसं असं टेस्ट तरी करून पाहते. सो तिच्यासाठी मी बनवत होते. ती बोलली तुला रेसिपी माहीत नसेल तर मला विचार, मला सगळं माहिती आहे, कारण मी रोज स्मेल घेते त्या भाताचा. मी म्हटलं ठीक आहे. मी तिचं काही ऐकलं नाही, ती बडबड करत होती. मी माझ्या पद्धतीनेच बनवला मसाले भात. नंतर मी चपात्या बनवून घेतल्या आणि स्वामींची पूजा करून घेतली. मी दर गुरुवारी अशी पूजा करते स्वामींची. मला खूप प्रसन्न वाटतं, खूप फ्रेश फील होतं. आज दादाने आमच्यासाठी जिरा बटर आणि खारी आणलेले बेकरीमधून. आम्ही रोज चहासोबत सकाळी खातो म्हणून. हे बघा उपवास सोडताना माझं ताट. आज ताटामध्ये खूप सारे पदार्थ दिसत असतील तुम्हाला. डाळ शेवगाची आमटी, मटकी टाकलेला मसाले भात, मटकीची उसळ, कारल्याची भाजी, चपाती. किती छान दिसते ना हे ताट. या सर्वांनी जेवायला. हे बघा मामीने एवढे शेंगदाणे भाजून ठेवलेले आणि हे एवढे भाजायचे होते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.